आणि ब्रेकनंतर एक धक्कादायक बातमी आहे गडचिरोलीमधली। गडचिरोलीतल्या एका वसतिगृहामध्ये लहान मुलं जेव्हा झोपली होती तेव्हा अचानक एक साप आतमध्ये शिरला आणि त्यांनी सर्पदंश केला। सर्पदंशामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय, तर एकाची प्रकृती ही अतिशय गंभीर आहे आणि यामुळे वसतिगृहाची सुरक्षा आणि तिथली व्यवस्था याबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। गडचिरोलीच्या वायगावचं समता वसतिगृह 24 मुलं इथं राहून शिकत होती, पण वसतिगृहाचा निष्काळजीपणा 2 मुलांच्या जीवावर उठला। अतुल कुद्र पवार आणि ऋतिक गुळी यांचा मण्यार जातीच्या सापानं चावा घेतला। रात्री 11:30 वाजता मुलांनी अधीक्षकांना घटनेची माहिती दिली। त्यानंतर घाईघाईनं मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारांना साथ मिळाली नाही। तर मुलांना विचारत होतो झोपण्याचा काय प्रॉब्लेम वगैरे आहे का रे, मुलं तर खाली झोपावं लागतं, पण काही त्रास नाही, परंतु त्यांच्या झडपा वगैरे चांगले नाही आहे। सर मी म्हणत होतो तिथं राहतेच का दुसऱ्या नेतो म्हणलं, पण नाही मी इथंच शिकलो, मी तर राहू दे बा म्हणलं। आता आमच्या गावच्या पुष्कळ वर्षापासूनचे पोरं तिथं राहतच होते, अशी घटना घडली नाही, त्याच्यामुळं आता पोरासोबत राहते बा, त्या मुलाला तिथंच ठेवलं। 18 वर्षापासून समता वसतिगृहाला सरकारचं अनुदान मिळतं, पण इथं मुलांना झोपायला ना बेड आहेत, ना खिडक्यांना जाळ्या, ना खोल्यांची दारं नीट आहेत। काल फोन केलं होतं मुलाला 8 वाजता, मुलगा म्हणाला का माझी तब्येत ठीक आहे बा, मी थोड्याच्या नंतर येऊ शकतो गावात, तू येऊ नको असं म्हटलं। बेट नव्हते, खाली चट्या टाकून सण्या नाही का झोपत होते। पावसाळ्याच्या काळात सापांचा वावर वाढतो, अशा काळात घरात आणि बाहेर जातानाही काळजी घेण्याची गरज आहे। तो क्रेट साप होता, मण्यार आपण म्हणतो त्याला, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की त्याचा चावा जो असते तो एकदम जाणवत नाही माणसाला, कधी झोपेत असला काय असला ते जाणवत नाही, एकदम मच्छर चावल्यासारखा कधीतरी आपल्याला वाटतो, पण झोपेमध्ये असल्यामुळे आपण हात इकडे तिकडे करून पुन्हा आपण पलटतो, त्याच्यामुळे त्याचा बाईट मार तेवढा काही म्हणजे जाणवत नाही शरीराला। त्याच्यामुळे त्या पोरांनी काही सांगितलं नाही डेफिनेटली चावला की नाही चावला, पण तो साप जाताना दिसला त्याला पायावरून, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की हे डेफिनेटली स्नेक बाईट झालेला आहे। पोटची मुलं गमावल्यानं पालक शोकात आहेत। चौकशीत जे व्हायचं ते होईल, पण हजारो मुलांचे जीव ज्यांच्या हातात आहेत त्या वसतिगृहांची अवस्था सुधारावी म्हणजे झालं। रूपराज वाकोडे, ABP माझा, गडचिरोली।